नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो LLB 3 इयर CET रिझल्ट बाबत नवीन अपडेट आलेला आहे आणि याच बाबत या नवीन व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो बरेच दिवस झालं LLB 3 इयर CET रिझल्ट बाबत कुठलंही अपडेट नव्हतं, परंतु आजच एक नवीन अपडेट आलेला आहे आणि हे अपडेट नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि सोबत बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जसा व्हिडिओ येईल लगेच तुम्हाला समजून जाईल। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला ही नोटीस 30/4/2024 रोजी आलेली आहे। तरी तुम्ही पाहू शकता नॉर्मलायझेशन स्कोर फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25। तर हायर एज्युकेशन मध्ये आपलं लॉ सीट देखील येतं। तर इथं ही नोटीस आपण पाहिली इन द नोटीस डेटेड 28/3/2024 अंडर रेफरन्स इट वाज मेन्शन्ड दैट द रिजल्ट ऑफ CET एग्जामिनेशन कंडक्टेड इन मल्टिपल सेशंस वुड बी पब्लिश्ड बेस्ड ऑन इक्विटेड स्कोर। तर तुम्हाला जसं माहिती आहे की या ज्या एग्जाम आहेत या अनेक सेशन मध्ये सकाळ दुपार संध्याकाळ 2-3 दिवस एग्जाम ह्या झालेल्या आहेत। बरेचसे विद्यार्थी हे एग्जामला बसले होते आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की एका बॅचचा पेपर हा सोपा होता, आमच्या बॅचचा अवघड होता। काठिण्य पातळी ज्याला म्हणतो आपण ती सर्वांची सेम नव्हती। त्यामुळे CET सेलने आता जो स्कोर जो आहे तो इक्विटेड स्कोर या बेसिसवरती रिझल्ट डिक्लेअर करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि however the CET cell in order to maintain uniformity in result method across all the common entrance examination conducted by CET cell has taken a decision to declare the result on the basis of percentile method for all higher education courses। आणि जे कुठले हायर एज्युकेशन कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये LLB 3 इयर आहे, B.Ed आहे, M.Ed आहे, तर या सर्व एक्झामिनेशनचे रिझल्ट जे आहेत ते मार्क्स वरती न करता या सर्वांमध्ये युनिफॉर्मिटी म्हणजे समानता आणण्यासाठी पर्सेंटाइल हे आता येणार आहेत। जसं MHT CET मध्ये मार्क्स ऐवजी पर्सेंटाइल मध्ये तुमचा रिझल्ट येत होता, तसाच रिझल्ट आता LLB 3 इयरचा देखील येणार आहे। तो पर्सेंटाइल म्हणल्यानंतर तो पॉइंट मध्ये देखील येऊ शकतो आणि आता याचा फायदा आहे का तोटा आहे हे आत्ताच आपल्याला समजणार नाही। आणि काठिण्य पातळी किती आहे त्यानुसार तुमचे आन्सर की मधले मार्क आहेत, जेवढे मार्क मिळाले होते त्याचं कन्वर्जन आता पर्सेंटाइल मध्ये होणार आहे। तर मित्रांनो पर्सेंटाइल मध्ये रिझल्ट लागला तर ते मार्क्स तुम्हाला दिसणार नाही, तर पर्सेंटेज मध्ये तुम्हाला मार्क्स हे दिसणार आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांचा पेपर टफ होता अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, त्यांचं पर्सेंटाइल हे वाढणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा पेपर सोपा होता, ज्यांची काठिण्य पातळी कमी होती, त्यांचं पर्सेंटाइल हे कमी होतं आणि दोन्हीचं लेवल मध्ये म्हणजेच युनिफॉर्मिटी मेंटेन होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला जे मार्क्स तुम्ही पाहिलेले आहेत आन्सर की मध्ये त्या मार्क्सचं आता नॉर्मलायझेशन होणार आहे आणि सर्व काठिण्य पातळी एका लेवल मध्ये आणून हे पर्सेंटाइल मध्ये रिझल्ट हा येणार आहे। आणि या विषयी नोटीस टाकलेली आहे, म्हणजेच रिझल्ट देखील लवकरच डिक्लेअर होणार आहे। जसं रिझल्ट डिक्लेअर होईल, जशी डेट समजेल, लगेच तुम्हाला इमिडिएटली आपल्या चॅनल वरून अपडेट देण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, वारंवार फॉलो करा। धन्यवाद।